रविवारचा निवांतपणा संपला होता आणि आता ऑफिसचा सोमवार. टेबलवर कॉफीचे मग, स्क्रीनवर मेल्स आणि चेहऱ्यावर अजूनही झोपेची छाया. त्या सगळ्या चेहऱ्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. तो होता विशाल. शांत, प्रामाणिक आणि स्वतःच्या जगात हरवलेला. पण ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल एक विचित्र अफवा होती. सकाळी सर्वप्रथम जर कोणाला विशाल भेटला तर त्या दिवशी काहीतरी बिनसलं समजा. कुणाचं प्रेझेंटेशन फेल व्हायचं, कुणी क्लायंट गमवायचं, कुणाचे रिपोर्ट डिलीट व्हायचे. हळूहळू लोकांनी त्याचं नाव ठेवलं अपशकुनी विशाल. विशाल हे ऐकून आतून खूप दुखवायचा, पण वरून काहीही न बोलता फक्त काम करत राहायचा. एके दिवशी ही गोष्ट ऑफिसचा मॅनेजर अजयच्या कानावर आली. अजय हुशार आणि थोडा मिश्किल स्वभावाचा होता. तो म्हणाला, चला आज पाहूया खरंच हा विशाल अपशकुनी आहे का. दुसऱ्या दिवशी अजय मुद्दाम ऑफिसमध्ये सर्वात आधी आला आणि प्रवेशद्वारात थांबून राहिला. थोड्याच वेळात विशाल आला. अजय हसत म्हणाला, गुड मॉर्निंग विशाल. विशालने थोडं संकोचून उत्तर दिलं, गुड मॉर्निंग सर. त्या दिवशी योगायोगाने अजयचं सगळंच काही उलटापालट झालं. क्लायंट मीटिंग कॅन्सल झाली, कॉफी मशीन बंद पडली आणि सगळ्यात शेवटी लंच ब्रेकला त्याचा फोन हरवला. संध्याकाळी चिडलेला अजय म्हणाला, म्हणजे अफवा खरीच आहे. विशाल खरंच अपशकुनी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सगळ्यांसमोर विशालला बोलावलं. विशाल, काल मी स्वतः तुला पाहिलं आणि माझा दिवस पूर्ण बिघडला. तू खरंच अपशकुनी आहेस असं वाटतंय. ऑफिस शांत झालं. विशाल घाबरून खाली बघत राहिला. तेवढ्यात त्याच्या बाजूला उभा होता त्याचा मित्र अजयचा असिस्टंट समीर. तो म्हणाला, सर, पण काल तुम्हीच तर त्याला पहिलं पाहिलंत ना. विशालने ध्येय एकवटलं आणि शांतपणे म्हणाला, सर, जर मी अपशकुनी आहे कारण तुम्ही मला पहिलं पाहिलं, तर काल मीही पहिल्यांदा तुम्हालाच पाहिलं होतं. मग माझं एवढं वाईट झालं, मला सगळ्यांसमोर अपशकुनी म्हटलं गेलं. क्षणभर अजय गप्प राहिला. ऑफिसमध्ये शांतता पसरली. क्षणभर अजय काहीही बोलला नाही. हळूच पुढे जात त्याने विशालच्या खांद्यावर हात ठेवला. चेहऱ्यावर पश्चाताप आणि समजुतीचं हलकंसं असू. सॉरी विशाल, चूक माझीच झाली. कधी कधी लोकांची दृष्टीच चुकीची असते आणि आपण त्याला सत्य समजतो. त्या दिवसानंतर ऑफिसमध्ये कोणालाही अपशकुनी म्हणायची हिंमत झाली नाही. संध्याकाळी सगळे गेल्यावर अजयने शांतपणे बोर्डजवळ जाऊन एक वाक्य लिहिलं. अपशकुनी चेहरा नसतो, नजरेतला गैरसमज असतो.